नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विलास जाधव. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे. आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप फॉर्मसाठी लागणारं हमीपत्र कसं डाउनलोड करायचं, त्याचबरोबर ते कसं लिहिलं जातं, त्याच्यावरती कोणाचं नाव लिहिलं जातं, किती आपत्ती टाकू शकतात तुम्ही, ह्याची सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ अगदी सिंपल आणि साधा होणार आहे आणि एकदम छोटा होणार आहे. शेवटीपर्यंत पहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्र किंवा डिक्लेरेशन फॉर्म लिहिण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. तर चलूया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी अत्यंत सोपी प्रोसेस आहे, एकदम इझी प्रोसेस आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म किंवा प्रतिज्ञापत्र स्कॉलरशिप फॉर्मसाठी डाउनलोड करू शकता. त्यासाठी सिंपल साधी प्रोसेस आहे. गुगलवरती जायचं आहे, MahaDBT असं आपल्याला इथे सर्च करायचं आहे. जी वेबसाईट इथे दाखवली गेलेली ती वेबसाईट आपल्याला इथे सर्च करायची आहे. MahaDBT सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस वेबसाईटचा आपल्यासमोर येईल. जो की तुमचा स्कॉलरशिपचा ID पासवर्ड आहे, तो ID पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली जो काही तुम्हाला कॅप्चा आलेला असेल तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकून परत याच्या इथे लॉग इन हिअर वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन हिअर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात यावर्षी वेबसाईट थोडीशी चेंजेस झालेले आहेत, नवीन अपडेट आलेले आहेत. तर अकॅडमिक इयर आपल्याला 25-26 इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमचं पूर्ण प्रोफाईल इथे ओपन केलं जाईल आणि लेफ्ट साईडला तुम्ही ऑप्शन पाहू शकता. खूप सारे ऑप्शन इथे दिलेले गेलेले आहेत, जसं की होम, प्रोफाईल, ऑल स्कीम, माय अप्लाइड स्कीम, असे खूप सारे ऑप्शन आहेत. आणि खालून 3 नंबरचं जे ऑप्शन आहे डिक्लेरेशन फॉर्म, त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे 2 ऑप्शन दाखवलेले आहेत. एक आहे डिपार्टमेंट आणि एक आहे स्कीम नेम. तर डिपार्टमेंट आपल्याला व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ओपन कास्टचे असाल तर तुम्हाला डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे डिपार्टमेंट सिलेक्ट करून येथे राजश्री छत्रपती शाहू महाराजांसाठी डिक्लेरेशन इथून डाउनलोड करू शकतात. जर तुम्ही अदर कास्टचे असाल, OBC, SC-BC, तर खाली ऑप्शन पाहू शकतात. OBC, SC-BCचं ऑप्शन इथे दिलेलं गेलेलं आहे. तर OBC साठी इथे डाउनलोड करू शकतात. परंतु डिक्लेरेशन फॉर्म हा सर्वांना सेमच असतो, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतात. तर त्यासाठी आपण पाहू की डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे ओपन कास्टवाल्यांसाठी जे काही डिक्लेरेशन फॉर्म आहे तो आपण डाउनलोड करूया. इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. पाहू शकतात इथे डिक्लेरेशन फॉर्म, प्रतिज्ञा फॉर्म इथे आलेला आहे. डायरेक्टली इथून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. डायरेक्टली डाउनलोड होऊन जाईल तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमधूनही तुम्ही करू शकता. तर डाउनलोड झाल्याच्या नंतर आता याची प्रिंट घेऊ आणि प्रिंट घेतल्याच्या नंतर हा फॉर्म भरायचा कसा हे आपण पाहूया. तर मित्रांनो, प्रतिज्ञापत्र डाउनलोड केल्याच्या नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अडचण असते किंवा प्रतिज्ञापत्र फिल कसं करायचं, भरायचं कसं. तर त्यासाठी किती आपत्ती टाकायचे, काय टाकायचं, कुठं काय टाकायचं, तर सगळं आपण इथे पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर प्रतिज्ञापत्र डाउनलोड केल्याच्या नंतर इथं 1 नंबरला दाखवलं गेलेलं आहे माननीय श्री. तर इथे तुमच्या फादरचं नाव टाकायचं आहे. माननीय श्रीच्या इथे फादरचं नाव इथे तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर राहणार तुमच्या इथे, त्याच्यानंतर राहणार तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तालुक्याचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जे काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर येथील कायम रहिवासी असून मला एकूण म्हणजे तुम्ही भाऊ बहीण किती आहात. जर तुम्ही 3 पेक्षा जास्त असाल तर 3 पेक्षा जास्त तिथं टाकू नका, कारण 3 पेक्षा जास्तांना स्कॉलरशिप भेटत नाही. तर तुम्ही जितके भाऊ बहीण असाल तितके टाका. त्याच्यानंतर त्यापैकी मुलं किती आहेत आणि त्याच्यानंतर मुली किती आहेत हेही इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढचे जे फिलिंग द ब्लँक्स आहे तिथं हा मुली आहेत. त्याच्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव, ज्या विद्यार्थ्याचा आपण फॉर्म भरतोय त्या विद्यार्थ्याचं स्वतः इथे नाव येणार. त्याच्यानंतर हा प्रथम, द्वितीय किंवा तृतीय तो किती नंबरचा पाल्य आहे ते तिथे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तो पुरुष आहे का स्त्री आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर ती डॅश डॅश महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर तुमच्या महाविद्यालयाचं नाव इथे
टाकायचं आहे. महाविद्यालयाचं नाव जे काय तुमच्या कॉलेजचं नाव असेल ते इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर विद्यालयामध्ये आणि डॅश डॅश या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असून, आता अभ्यासक्रम म्हणजे जर तुम्ही तुमचं BTechला ॲडमिशन असेल तर तुमची ब्रँच वगैरे टाका इथं. त्याच्यानंतर जर तुमचं फार्मसीला असेल तर फार्मसीचं तिथं D फार्मसी किंवा B फार्मसी टाका. ज्या फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेतात तिथं फील्डचं तिथं मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर खालती दिलेला आहे, खालचा जो हा रकाना आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्कीमचं नाव टाकायचं आहे. जसं की ओपनवाल्यासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराज EBCची स्कीम आहे, त्याच्यानंतर पंजाबरावची स्कीम आहे, आणि OBC साठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर OBC स्टुडंट ते इथं आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. जी काय तुमच्या कास्ट वाईज स्कीम असेल त्या स्कीमचं नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर या शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करीत असून यापूर्वी माझ्या कुटुंबातील इथे आता जर तुम्ही सेकंड नंबरचे असाल तर तुमच्या मोठ्या भावाने किंवा बहिणीने जर यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर इथे 1 टाकायचं आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट तुमच्या कुटुंबातील असाल की मी याच्या अगोदर लाभ घेतलेला नाही तर इथे 0 टाकायचं आहे. 0 टाकल्याच्या नंतर खाली स्क्रोल करून आल्याच्या नंतर इथे डॅश करून टाकायचं आहे. तिथं कोणाचंही नाव टाकायचं नाही. जर घेतलेलं असेल ज्या पाल्याने घेतले त्याचं तिथं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, सिंपल साधं विद्यार्थ्याची स्वाक्षरी, जो काही विद्यार्थी आहे त्याची स्वाक्षरी आणि पालकाची स्वाक्षरी, जे काही पालक आहेत त्यांची साईन तिथे, आणि दिनांक जो काही असेल तो आणि ठिकाण जे काही असेल ते. एवढं सगळं टाकून व्यवस्थितपणे फॉर्म पाहून घ्यायचा आहे आणि स्कॅन करून व्यवस्थितपणे अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड आणि त्याचबरोबर कसा लिहायचा, कसा फिल करायचा अचूकपणे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.